पुण्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं. विद्येचं खरंच माहेरघर राहिलेलं आहे का? शहरामधनं जो काही नद्यांचा प्रवाह वाहतो आहे त्याची गटारगंगा झालेली आहे. सांडपाणी नदीत येणं हे थांबणार नाही. आतापर्यंत तुम्ही रस्ते बांधलेत, त्यांनी ट्रॅफिक कमी झालं का? प्रदूषण वाढलं, गाड्या वाढल्या. वेताळ टेकडीवरच्या रस्त्याला पाठिंबा मिळावा म्हणूनच हा पूल केलाय की काय असा प्रश्न उभा राहतो. नैसर्गिक परिसंस्था राहूच द्यायची नाही. सब जगह सिर्फ कचरा ही दिखेगा, या तो रोड पे दिखेगा या तो पानी में दिखेगा. ती इन्फ्रास्ट्रक्चरचं प्लॅनिंग हे विविध लोकांना पैसे मिळावेत ह्यासाठीच केलेलं असतं. मेट्रो ही पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी आहे, पण त्या मेट्रोला प्रवासी हवेत म्हणून त्याच्या मेट्रो स्टेशनच्या 500 मीटरच्या परिघामध्ये 4चा FSI दिला नाही तर त्याला रायडरशिपच मिळणार नाही. म्हणजे माझ्याकडे नाल आहे म्हणून मी घोडा विकत घ्यायचा का? एका घरात जिथे 5च लोक राहू शकतात तिथे तुम्ही अचानक 50 लोक आणली तर काय होणार आहे? तशी तऱ्हा ही पुण्याची झालेली आहे. नमस्कार, मी प्रियदर्शनी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. जनतेचा जाहीरनामा हा कार्यक्रम आपण वेगवेगळ्या शहरामधनं करतो आहोत. खरं तर निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव असतो, पण या उत्सवाचं काय स्वरूप झालंय हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये. पण पुण्यातल्या जागरूक नागरिकांना पुणे आता कसं हवं आहे या सगळ्याबद्दल एक धांडोळा घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. पुण्याबद्दल खरं तर विद्येचं माहेरघर वगैरे वगैरे असं बरंच काही सांगितलं जातं, पण जेव्हा पुण्यामध्ये येतो तेव्हा हे विद्येचं खरंच माहेरघर राहिलेलं आहे का? इथे पुरोगामी विचारसरणी सोडून द्या, पण शिक्षणाबद्दलसाठी किंवा शिक्षणासाठी आलेल्या या सगळ्या मुलांना असेल, IT हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुण्याला असेल, किंवा आता नव्यानं मेट्रो झालेली आहे जे पुणे आहे ते खरंच पुणे राहण्याजोगं राहिलेलं आहे का? या सगळ्यांचा आज आपण एक धांडोळा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठीच आपल्या सोबत आहेत पुण्याचे हे सगळे जागरूक नागरिक. प्रियदर्शनी मॅडम, मी तुमच्याकडे येते. पुण्याचं बदललेलं स्वरूप तुम्ही खरं तर पाहिलेलं आहे, पण हे बदललेलं स्वरूप आता पुणे राहण्यालायक राहिलेलं आहे असं तुम्हाला वाटतंय का? पुणे एकेकाळी असं होतं की पुण्याची हवा आणि हवामान खूप चांगलं म्हणून इथं लोक राहायला यायचे. अगदी काही वर्षांपूर्वीच मला वाटतं भारतातल्या सगळ्यात लिव्हेबल सिटीजमध्ये पुण्याचा समावेश होता, पण दुर्दैवाने आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. खरं म्हणजे नैसर्गिकरित्या बघितलं तर पुण्याला 2 खूप महत्त्वाच्या इकोसिस्टीम्स मिळालेल्या आहेत, परिसंस्था आहेत पुण्यामध्ये. एक म्हणजे पुणे शहर आणि आजूबाजूचा परिसर, यात मिळून 5 नद्या आहेत आणि पुणे शहरामध्ये टेकड्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. ह्या 2 परिसंस्थांमुळे पुण्याचं हवामान चांगलं राखण्यामध्ये मदत होत होती. पण गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघतो आहोत की पुण्यातल्या विशेषतः शहरामधनं जो काही नद्यांचा प्रवाह वाहतो आहे त्याची गटारगंगा झालेली आहे. कारण पुणे शहराचं सांडपाणी हे 70% सांडपाणी हे कुठलीही प्रक्रिया न होता तसंच नदीमध्ये सोडलं जातं आणि ह्याच्यावरती उपाय करणं बाजूलाच राहिलं. म्हणजे त्याच्यासाठी प्रकल्पही आहेत, त्याचं फंडिंग पण आलेलं आहे, पण तो प्रकल्प इतका लांबवलेला आहे की आता ह्या प्रकल्पामध्ये जे प्लॅनिंग केलेलं होतं की 10-11 नवीन सुएज ट्रीटमेंट प्लांट्स जे होत आहे ते केल्यानंतर सुद्धा पुणे शहर दरम्यानच्या काळात इतकं वाढलेलं आहे की सगळ्या सांडपाण्यावर प्रक्रिया होणारच नाही. त्यामुळे सांडपाणी नदीत येणं हे थांबणार नाही. पण ह्याच्यावरती उपाययोजना करण्याच्या ऐवजी नदीच्या काठी भिंती बांधून नदीचं पात्र अरुंद करून त्याचं कालव्यामध्ये रूपांतर करणं असा एक अत्यंत महागडा प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे, ज्याला नागरिकांचा विरोध आहे. नागरिक हा प्रकल्प थांबावा म्हणून रस्त्यावर आलेले आहेत अनेकदा, पण तरी सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. त्यामुळे नद्यांची वाट लावली जाते या प्रकल्पाच्या माध्यमातून. दुसरं, टेकड्यांच्याही बाबतीत टेकड्यांवरती अतिक्रमणं होत आहेत, कारण जसजसं शहर वाढतंय तसं शहरातल्या जमिनींच्या किमती वाढत आहेत आणि टेकड्या म्हणजे मोकळी जमीन असं दिसल्यामुळे त्या ठिकाणी लोकांना आता मोठमोठ्या इमारती उभ्या करायच्या आहेत. त्यासाठी मग टेकडीवरनं रस्ता करा, मग रस्ता केला की त्याच्या बाजूला आणखी काय काय होणार आहे. तर हा जो वेताळ टेकडीचा प्रश्न आहे की लॉ कॉलेज रस्त्यावरती तथाकथित ट्रॅफिक जॅम होतो म्हणून टेकडीवरनं रस्ता काढा, याला सुद्धा तिथल्या नागरिकांचाही विरोध आहे. आणि हे आम्ही गुगल मॅपवरनं डेटा काढून दाखवलेलं आहे की पूर्ण दिवसभरात हार्डली 1 तास असा असतो की जेव्हा म्हणजे सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास, जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात तिथे वाहतुकीची कोंडी होते. आणि त्या कोंडीचं एक कारण
हे मेट्रोला लागून मेट्रोला पॅरलल असा एक फ्लायओव्हर करण्यात आलेला आहे कर्वे रस्त्यावरती, ज्याच्यामुळे लॉ कॉलेज रोडवरनं कर्वे रस्त्यावर येणारा जो ट्रॅफिक आहे तो तुंबतो आणि म्हणून मागे ट्रॅफिक जमा होतो. म्हणजे केवळ वेताळ टेकडीवरच्या रस्त्याला पाठिंबा मिळावा म्हणूनच हा पूल केलाय की काय असा प्रश्न उभा राहतो. तर अशा अनेक गोष्टी, शिवाय दुसऱ्याही काही टेकड्यांवरती ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी आणि खेळाची मैदानं असं काय काय प्लॅनिंग करण्यात आलेलं आहे. म्हणजे कुठंही नैसर्गिक परिसंस्था राहूच द्यायची नाही, त्याचं काहीतरी सिमेंटीकरण करायचं की ज्याच्यामुळे तिथे व्यवसाय उभे राहतील आणि त्या व्यवसायांमधनं पैसा कमवता येईल. अशा स्वरूपाचाच विचार केवळ शहराच्या बाबतीत जर होत असेल तर शहर राहण्यायोग्य राहणार नाही. मधल्या काळामध्ये पूर परिस्थिती असेल, ही एक विचित्र स्थिती खरं तर पुण्याची निर्माण झालेली होती आणि पुण्यात पूर येतो हे खरं तर सगळ्यांनाच खूप विशेष वाटलेलं होतं. त्यावेळेसही जेव्हा चर्चा झाली होती तेव्हा हाच मुद्दा उपस्थित गेलेला होता. मुळात इन्फ्रावर जास्त भर देऊन त्यामुळे निसर्गाचं जास्त नुकसान होत आहे का, आणि अर्थात पर्यायानं त्यामुळे निसर्गाचं. याच्यामध्ये असं आहे की दोन गोष्टी होत आहेत. एक म्हणजे ज्या नैसर्गिक परिसंस्था आहेत किंवा साधी आता रस्ते सुद्धा जेव्हा सिमेंटचे होतात तेव्हा कडेपर्यंत रस्ता होतो, मग मातीचा काही भाग शिल्लकच राहतो, त्यामुळे पाणी मुरेल अशा जागाच नाही. त्यामुळे जे भूजल आहे त्याच्यामध्ये पाणी जाण्याच्या वाटा आपण बंद करतोय. दुसरं म्हणजे नदीचा प्रवाह आपण अरुंद करतो आहोत. आणि क्लायमेट चेंजमुळे, वातावरण बदलामुळे पावसाचा जो बदललेला पॅटर्न आहे की आता कसं होतंय की जेव्हा पाऊस पडतो तेव्हा खूप जास्ती पाऊस पडतो, मग एकदम तेवढ्या पाण्याला जायला जागा असायला हवी, ती जागाच आपण ठेवलेली नाही. एक मोठा दोष आपल्याकडे असा आहे की जे काही मोठे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प होतात त्यांच्यासाठी एक एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट करणं अपेक्षित असतं. ती सुद्धा कशी तरी म्हणजे टिकमार्क पद्धतीने केली जातेच, पण त्या जरी ती काळजीपूर्वक केली तरी सुद्धा त्या असेसमेंटमध्येच एक दोष असा आहे की त्याच्यामध्ये क्लायमेट चेंजमुळे इथं काय बदल होणार आहेत हा विचारच नाही. म्हणजे खरं म्हणजे हे आता त्याच्यामध्ये एक पॅरामीटर हा यायला हवा की या ठिकाणी पावसाचं प्रमाण कसं बदलणार आहे, मग नेमकं नद्या ओढ्या नाल्यांमध्ये किती पाणी येणार आहे, मग त्यासाठी आपण काय करायला पाहिजे हा विचार त्याच्यामध्ये नाही आहे. तर हे पण आम्ही बऱ्याच वेळा लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे की बदलत्या परिस्थितीला लक्षात घेऊन, म्हणजे आत्ता काय आहे एन्व्हायरमेंट त्याच्यावर काय परिणाम होतो इतकं पुरेसं नाही आहे, भविष्यामध्ये पर्यावरण कसं असणार आहे क्लायमेट चेंजमुळे विशेषतः ह्याचाही विचार व्हायला हवा, तो होत नाही. त्यामुळे ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चरचं प्लॅनिंग केलं जातं, आणि कसं आहे की सांगायला गोष्टी वेगळ्या असतात पण त्याच्यामध्ये सगळ्यांना हे माहिती आहे की उघडपणे की शेवटी इन्फ्रास्ट्रक्चरचं प्लॅनिंग हे विविध लोकांना पैसे मिळावेत ह्यासाठीच केलेलं असतं. त्याच्यात नागरिकांची सोय हा सगळ्यात शेवटचा मुद्दा असतो. तर अशा पद्धतीने असे निकष लावून जेव्हा काम केलं जातं तेव्हा पर्यावरणाचं नुकसान होणारच आहे. आणि शेवटी शहरामध्ये तुम्ही किती आनंदाने सुखाने राहू शकता हे तुमच्या आजूबाजूचं पर्यावरण कसं आहे याच्यावरही अवलंबून आहे. त्यात ते जर मोडून पडणार असेल तर शहर राहण्यायोग्य राहणार नाही. जिथे इन्फ्रा वाढतो तिथे अर्थात बांधकामं आणि बाकी सगळ्या गोष्टी वाढतात, पण हे होत असताना खास करून हवेची गुणवत्ता जी आहे ती खराब झालेली आपल्याला दिसून येते. मेट्रोच्या प्रकल्पामुळे पुण्यातली हवा जी आहे ती अगदी मुंबईच्या हवेपेक्षाही जास्त प्रदूषित आहे असं म्हटलं जात आहे. किती तथ्य आहे याबद्दल? मेट्रोच्या प्रकल्पामुळे. अच्छा, आता वायू म्हणजे हा प्रश्न स्पेसिफिकली बघायचा असेल तर खरं तर मेट्रो आणण्याचं एक कारण हे पण आहे की जास्तीत जास्त लोकांनी सार्वजनिक वाहतूक वापरावी आणि प्रदूषण कमी व्हावं. पण आय थिंक हे म्हणण्याचं एक प्रयोजन हे पण आहे की जे कन्स्ट्रक्शन करताना जी काही धूळ उडते किंवा जे काही पोल्युशन होतं ते सामावून घेण्यासाठी मेट्रोनी काय केलं, हा एक महत्त्वाचा प्रश्न आय थिंक बऱ्यापैकी विचारला गेला नाहीच. म्हणजे आमच्यासारख्या ज्या संस्था आहेत किंवा नागरिक आहेत ह्या लोकांनीच तो प्रश्न मांडला. आय थिंक पहिल्याच मुद्द्यात आपण थोडंसं एका मेजर वायू प्रदूषणाच्या विषयाकडे वळतो आहे, ती म्हणजे वाहतूक. अगदी आम्ही लहान मुलांबरोबर पण सेशन्स करतो तेव्हा आम्ही विचारतो वायू प्रदूषण कशामुळे होतं, वाहतूक, गाड्या, हे सगळ्यांना माहिती असतं. ठरलेलं उत्तर असतं शाळेतले, पण ते ठरलेली उत्तर आहे. आणि पण आय वॉन्ट टू से की जे स्टडीज आहेत, जे अगदी सायंटिफिक स्टडीज आहेत, ज्याला सोर्स अपोर्शनमेंट आणि एमिशन इन्व्हेंटरी असं बऱ्यापैकी शहरांचा असतो, पुण्याचा आहे, त्याच्यातही हे दिसून आलं आहे की वाहतूक, गाड्या यांच्यामधनं बऱ्यापैकी प्रदूषण, मेजर शेअर ऑफ प्रदूषण होतं. आणि त्याच्यासाठी मग शहर काय करत आहे हे प्रश्न आय थिंक आपण जेव्हा विचारतो तेव्हा खूप एक कन्फ्युजन थोडंसं दिसण्यात येतं.
मेट्रो त्यांनी प्रकल्प केला, पण मेट्रो सोबत मेट्रो काय 2 लाईन्सवरती आहे. ते सोडून लोकांनी काय करणं अपेक्षित आहे? गाड्या घेऊन गाड्या चालवणं अपेक्षित आहे. आता जे अनाउन्समेंट्स होत आहेत की आम्ही फ्लायओव्हर्स बांधले, आम्ही जमिनीवरती सगळं केलं, आता आम्ही पातळात जाणार आहोत. ह्या जेव्हा अनाउन्समेंट येतात तेव्हा अगदी प्रकर्षाने जाणवतं की त्यांची जी विजन आहे मोबिलिटी वाहतुकीच्या बाबतीतली ती खूप कन्फ्युज्ड आहे. म्हणजे तुम्ही जर म्हणत असाल की आम्ही मेट्रो पण बांधलं पण आम्ही रस्ते पण अजून तुम्हाला देणार आहोत, तर तुम्ही काय नक्की लोकांना सांगताय की तुम्ही गाड्या चालवा, आम्ही तुम्हाला पाहिजे तितके रस्ते देऊ. सो इथे कुठेतरी कन्फ्युजन येतं. आणि जस्ट टू क्लॅरिफाय दॅट, पुण्याचा स्वतःचा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन आहे जो आता त्यांनी 2025 मध्ये पुणे मेट्रोने पुन्हा रिवाईज केला. त्याच्यात त्यांनी असं लिहिलेलं आहे की आता 13% आपल्या ज्या सार्वजनिक वाहतुकीच्या खेपा आहेत त्या 13% आहेत. 2054 पर्यंत आपल्याला तर 50% आणायचे आहेत. कसं आणणार आहात तुम्ही? हा प्रश्न अगदी त्यांना विचारायला पाहिजे की आतापर्यंत तुम्ही रस्ते बांधलेत, त्यांनी ट्रॅफिक कमी झालं का? नाही झालं. प्रदूषण वाढलं, गाड्या वाढल्या. मग तुम्हाला वेगळं काहीतरी करायला नको का? आणि तुमचा जो प्लॅन आहे तो तुम्हाला राबवायला नको का? सो हा त्यातला आय थिंक गाभा आहे की कन्फ्युजन दिसून येतं वाहतुकीच्या बाबतीत. कुठलीही महानगरपालिका असेल, नगर परिषद, ज्या निवडणुका खरं तर झाल्या आणि आता येऊ घातलेल्या आहेत, इथे नागरिकांच्या प्रश्नाबद्दल खरं तर बोललं गेलं पाहिजे. पण आपण जर काही वातावरण आजूबाजूला बघितलं, ह्या निवडणुकांमध्ये मुळात हे जे बेसिक प्रश्न आहेत, म्हणजे शाळेमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जायचा की तुमच्या बेसिक नीड काय, तर अन्न, वस्त्र, निवारा. पण आता आपण डेफिनेटली असं म्हणू शकतो की शुद्ध हवा हवी आहे, किमान शुद्ध हवा, शुद्ध पाणी ही लक्झरी झालेली आहे. पण निवडणुकांमध्ये मात्र नागरिक, उमेदवार हे कोणीही या प्रश्नांवर तसं फारसं गांभीर्याने बघतायत का? तुम्हाला स्वतःला याबद्दल काय वाटतंय? आता निश्चितच आय थिंक एवढा वेळ तो मुद्दा नसण्याचं कारण एक आहे की आपण ग्रँटेड धरलं की जसं मॅम म्हणलं की पुणे हे चांगल्या हवेचं ठिकाण होतं, त्यामुळे ते तसं गृहीत धरलं गेलं. पण जसं जसं डेव्हलपमेंट होत गेली तशी ती आपण त्याच्यासोबत जे अनइंटेंडेड कॉन्सिक्वेन्सेस असतात प्रत्येक डिसिजनचे, ते कॉर्पोरेशननी किंवा राज्यकर्त्यांनी काही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही फारसं. आणि त्याच्यामुळे आता अशी वेळ आली आहे की हवा हा मोठा मुद्दा बनला आहे. जर तुम्ही म्हणाल की लोकांमध्ये जागरूकता आहे का, तर लोकांमध्ये आता निश्चितच वाढायला लागली आहे. आणि ह्याच्यात कारण कॉर्पोरेशन नाही आहे अनफॉर्च्युनेटली. म्हणजे कुठेही आपल्याला कॉर्पोरेशन स्वतःहून सांगताना दिसत नाही की आज पुण्याची हवा अशी आहे त्यामुळे तुम्ही ही काळजी घ्या. ते मीडिया आणि आमच्यासारख्या संस्थांवरती ती सोपवण्यात आलेली आहे जबाबदारी. त्यामुळे सिटिझन्समध्ये आता जागरूकता आहे. राज्यकर्त्यांमध्ये किंवा आता हे इच्छुक नगरसेवक जे आहेत त्यांच्याकडे हा प्रश्न त्यांचा कळीचा मुद्दा आहे का, तर अजूनही असं वाटतं की नाही आहे. अगदी मॅनिफेस्टोमध्ये आलं किंवा लोकांनी जरी म्हणलं की आम्हाला स्वच्छ हवा हवी आहे, तुम्ही दुसरा प्रश्न विचारलात की ती कशी करायची, तर पुन्हा ते कन्फ्युजनच समोर येईल की कशी करायची म्हणल्यावरती वायू प्रदूषण हा एक खूप कॉम्प्लिकेटेड इश्यू आहे. त्याच्यात वाहतूक आहे, त्याच्यात कचरा जाळणं आहे, त्याच्यात स्मशानभूमींमधून जो प्रदूषण होतं ते आहे, कन्स्ट्रक्शन आहे. तर ह्या सगळ्यांवरती एकत्रित काम करण्याची गरज आहे. आणि ते करण्याचं कोऑर्डिनेशन आणि ती समज ही कॉर्पोरेशनमध्ये किंवा राज्यकर्ते किंवा हे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यात आहेत का, तर आत्ताच्या परिस्थितीत असं वाटत नाही की त्यांना ती समज आहे की ह्या सगळ्या गोष्टींवरती एकत्रितपणे काम करायला लागेल. अगदीच. आपण अन्न, वस्त्र, निवारा याबद्दल बोलत असताना पुण्यातला एक महत्त्वाचा प्रश्न आपण विसरलेलो आहोत आणि तो म्हणजे कचरा. इतकी सगळी लोक जेव्हा पुण्यात येतात तेव्हा त्या कचऱ्याची नक्की कशी विल्हेवाट लावली पाहिजे आणि त्यासाठी काय केलं पाहिजे यावर मला असं वाटतं की अजूनही पालिका म्हणून किंवा महानगरपालिका म्हणून अजूनही आपल्याकडे तितकी जागरूकता आलेली आहे का? तुम्हाला काय वाटतं याबद्दल? मैं थोड़ा हिंदी में बोलूँगा, मराठी चालने में. तो मैं भी इनकी तरह मतलब कॉमन सिटीजन ही हूँ. और जैसे इन्होंने बोला कि पानी और हवा ये जो शुद्ध होना चाहिए, तो ये शुद्ध क्यों नहीं हो रहा है? मतलब कचरा इतना है हमारे यहाँ, अलग अलग कचरे का तरह मतलब या तो सॉलिड वेस्ट है जो आप इधर तो चलेगा मेन पुणे में थोड़ा, लेकिन बाहर जाओगे नया पुणे जो बोलेंगे औंध, बाणेर, बालेवाडी, हड़पसर, सब जगह सिर्फ कचरा ही दिखेगा. या तो रोड पे दिखेगा या तो पानी में दिखेगा. तो ये कचरे का जो प्रॉब्लम है वो सॉल्व ही नहीं हो रहा है. और वो सॉल्व क्यों नहीं हो रहा है? क्योंकि कंस्ट्रक्शन के लिए हमने इतना मतलब इन्फिनिट ये दिया है कंस्ट्रक्शन करने के लिए कि इन्होंने जो बोला एयर पोल्यूशन, तो एयर पोल्यूशन नहीं होगा क्योंकि पूरा कंस्ट्रक्शन ही चल रहा है सब जगह. और कंस्ट्रक्शन के वो कचरा रहेगा और बाद में जो लोग आएंगे उनका कचरा रहेगा और उनके बाथरूम में जो पानी आएगा वो गंदा आएगा, वो भी कचरा ही है, वो नदी में जाएगा. तो ये कचरे का जो सबसे बड़ा प्रॉब्लम है which a city like Pune should be addressing at the highest, and that might solve
द प्रॉब्लेम्स ऑफ एअर अँड वॉटर, म्हणजे तेच दूषित करतात हे नद्यामध्ये पण आणि हवामध्ये पण कचरा. सो कचऱ्याचं देर आर व्हेरी सिम्पल वेज टू टॅकल पॉल्युशन, आय मीन टॅकल गार्बेज, मेक इट डिसेंट्रलाइज. पण ते होतच नाही. म्हणजे वी आर ओनली ट्रान्सफरिंग द प्रॉब्लेम फ्रॉम अवर सिटी टू सम अदर सिटीज अँड स्टील दॅट प्रॉब्लेम इज नॉट गेटिंग सॉल्व. म्हणजे डस्ट पोल्युशन आहे, सॉलिड वेस्ट पोल्युशन आहे आणि सांडपाणीचं पोल्युशन आहे. सो हे सामान्य माणसाला दिसत नाही मोस्ट ऑफ द टाइम अदर दॅन सॉलिड वेस्ट. सो दिस इज शुड बी ऑन द टॉप प्रायोरिटीज ऑफ ऑल द इलेक्टेड कॉर्पोरेटर. दॅट इज माय हंबल. अगदीच आपण म्हणतोय की प्रदूषणाचे प्रश्न जे आहेत ते खरं तर कॉर्पोरेटर्स किंवा लोकप्रतिनिधी आहे यांच्या टॉप अजेंड्यावर यायला हवेत, पण ते येत आहेत का? तुम्हाला काय वाटतं? पुण्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं. इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांनी 10वीच्या नंतर 12वीच्या नंतर कोणती स्ट्रीम निवडायची आहे किंवा काय, तर याच्यासाठी त्यांना करिअर मार्गदर्शन केलं जातं. त्या व्यक्तीचे काय गुणधर्म आहेत हे बघून त्यांना, किंवा त्यांची क्षमता काय आहे हे बघून सांगितलं जातं की तुम्ही अमुक एक स्ट्रीम निवडा. तसंच एखादं शहर याचे आपले स्वतंत्र गुणधर्म असतात, त्याचे अत्यंत युनिक कॅरेक्टरिस्टिक असतात. जसं की पुण्याचं आहे. मगाशी कर्वे मॅडमने सांगितलं की पुणे हे म्हणजे आपल्याला देवाचा अगदी आशीर्वाद आहे की 5 नद्या आहेत, इतक्या टेकड्या आणि सह्याद्रीच्या इतक्या जवळ आहोत. असं असताना त्या पुण्याचा जो विकास आराखडा, पुणे महानगरपालिकेची जी काही 2007 वगैरे जो विकास आराखडा बनला, हा इथे म्हणजे इथली जिओग्राफी काय आहे काय नाही, इथे काय होऊ शकतं काय नाही, याचा थोडा तरी का होईना अभ्यास करून विकास आराखडा बनला. त्याच्यामध्ये हे आपल्याला स्पष्टपणे माहीत होतं की इथे साधारणतः इतकीच लोकसंख्या येऊ शकते. मग त्याच्यानंतर अचानक मेट्रो आणली. हरकत नाही, मेट्रो ही पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी आणली, पण त्या मेट्रोला प्रवासी हवेत म्हणून त्याच्या मेट्रो स्टेशनच्या 500 मीटरच्या परिघामध्ये 4चा FSI दिला नाही तर त्याला रायडरशिपच मिळणार नाही. म्हणजे माझ्याकडे नाल आहे म्हणून मी घोडा विकत घ्यायचा का? असे हे उलटे कारभार आहेत. ते होतंय 2020 लॉकडाऊनच्या मध्ये स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने UDCPR म्हणजे एकत्रित विकास नियमावली ही महाराष्ट्रभर लागू केली, मुंबई आणि लोणावळा आणि माथेरान सोडून. म्हणजे तुम्हाला आणि मला एकाच साईजचा शर्ट पॅन्ट सगळं शिवलं जाणार. तुमची उंची कमी जास्त, माझी जाडी कमी जास्त हे काही बघितलं जाणार नाही. तुम्ही सगळ्यांनी एकच कपडे घालायचे. असं हे थोडक्यात झालं. त्यामुळे माझी नेमकी तिथली गरज काय, कपॅसिटी काय. आज पुणे शहरामध्ये आपण बघू की सगळीकडे नाही तुम्ही द्या रस्ता रुंदी किती आहे ना त्यानुसार तुम्ही DP रस्त्याची रुंदी बघून तुम्ही इतका FSI द्या. पण एवढा तिथे जर पॉप्युलेशन राईज, लोकसंख्येची वाढ झाली तर त्यांना देण्या इतकं आपल्याकडे पाणी आहे का? आज पुणे महानगरपालिकेकडे 400-600 कोटी थकीत आहेत जलसंपदाचे देणे, कारण तुम्ही अलॉटेड कोट्यापेक्षा 100% जास्त वापरताय, 150% जास्त वापरताय. मग तेवढी सांडपाण्याची प्रक्रिया करण्याची क्षमता तुमच्याकडे आहे का? तर नाहीये. वाहतुकीचा आपण प्रश्न बघतोच आहोत. एकीकडे म्हटलं जातं की नाही आपल्याकडे रस्ते तुलनेमध्ये फार कमी आहेत, पण एखाद्या ठिकाणी अचानक इतकी लोकसंख्या वाढली आणि तिथे इतक्या गाड्या आणि सगळं वाढलं तर त्याला देण्यासाठी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे नाही, हे मान्य करावं लागेल. शेजाऱ्यांनी घेतलं म्हणून मी अमुक एक वस्तू घेतलीच पाहिजे, अमक्या शहराने केलं मग मी तसंच्या तसंच केलं पाहिजे, हे याला काय म्हणतो हुकुमशाही. म्हणजे ह्याला काही लॉजिक नाहीये. हे लॉजिकच्या पलीकडे. आणि आपल्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स आहे, यांची एक अर्बन अँड रिजनल डेव्हलपमेंट प्लॅन्स फॉर्म्युलेशन आणि इम्प्लिमेंटेशनचे नॉर्म्स आहेत. ह्याला पूर्णपणे फाटा मारून ईज ऑफ डुईंग बिझनेस, म्हणजे तुम्ही प्रत्येक ठिकाणी दुकानं उघडा, प्रत्येक ठिकाणी हॉटेलं चालवा, मग तेवढा जनरेट होणारा कचरा, यांनी सांगितलं जसं की ते हाताळण्याची, मुळात गोळा करण्याची आणि त्याच्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे की नाही हे न बघता तुम्ही परवानग्या देत चला. म्हणजे काय होतं की एका घरात जिथे 5च लोक राहू शकतात तिथे तुम्ही अचानक 50 लोक आणली तर काय होणार आहे? तशी तऱ्हा ही पुण्याची झालेली आहे. जे 5 नद्या आणि डोंगर रांगा आणि छान जे वातावरण होतं त्याचं दोहन करायला हवं होतं, तर आपण त्याचं शोषण केलेलं आहे. आणि आता जे पुणे शहराची वाटचाल चाललेली आहे आणि अजून सुद्धा या गोष्टी पूर्णपणे म्हणतो ना की इन इफेक्ट आलेल्या नाही आहेत. जेव्हा आपल्याकडे आत्ता कुठे रिडेव्हलपमेंटची गाडं एक पुढे सरकायला लागलेले, हे जेव्हा होतील तेव्हा पुणे शहर हे सर्वसामान्यांना राहण्यालायक राहील का नाही? तर ते उत्तर नाही असे. तर नगरसेवक आपण जे निवडतोय त्यांनी या गोष्टींचा अभ्यास केलाय का? त्यांना या गोष्टीचं अ का ढ माहीत आहे का? हे प्रत्येक प्रभागातील नागरिकांनी त्यांना प्रश्न विचारावेत. आपण
साधी मेथीची जुडी घेताना 10 वेळा वर खाली आणि इतकी वाटाघाट करतो. आपला लोकप्रतिनिधी हा 5 वर्ष आपला म्हणजे काय म्हणतो की गाडी आपली आहे, गाडीचे मालक आपण आहोत, आपण मस्त बॅक सीटमध्ये बसणार आहोत असं आपण भ्रमात आहोत. पण ड्रायव्हर गाडी खड्ड्यात घालणार आहे, मुंबईला जाण्याच्या ऐवजी कुठेतरी बंगलोरला नेणार आहे, काय करणार आहे, हे जबाबदारी ड्रायव्हरने ऍक्सिडेंट केला तरी जबाबदारी गाडी मालकाची असते, ड्रायव्हरची नसते. अगदीच. पण आपण जे मुद्दे मांडतोय ना हे खूप इंटरकनेक्टेड आहे. म्हणजे याच्यामध्ये खूप एजन्सीज इन्व्हॉल्ड आहेत. पण एखादं शहर किंवा नागरिकाला खरं तर याच्याशी देणं घेणं नसते. तुमच्या कुठल्या एजन्सी कुठलं काम बघता, त्याला फक्त मला हव्यात त्या गरजा तुम्ही नीटनेटक्या पुरवताय की नाही एवढं त्याने बघणं अपेक्षित असतं किंवा बघावं एवढी आपण अपेक्षा करू शकतो. पण प्रदूषण असेल किंवा पर्यावरण असेल याच्याशी संबंधित असणाऱ्या बऱ्याच गोष्टींची गुंफण आहे. ही गुंफण त्या नगरसेवकाला समजेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो का? ही त्यांना समजायलाच हवी आहे. कारण नगरसेवक हे शेवटी नागरिकच आहे तिथले. कदाचित आपल्याला एकेकाळी गोष्टींची माहीत नसते, त्याची त्यांनाही माहिती नसू शकते. आपली जबाबदारी आहे ना, दर महिन्याला निदान पुणे महानगरपालिकेच्या बऱ्याचशा वॉर्ड ऑफिसेसमध्ये वॉर्ड ऑफिसर्स हे मोहल्ला कमिटीच्या मीटिंग घेत असतात. आपल्याकडे एरिया सभा इम्प्लिमेंटेशन व्हावं म्हणून 4 जनहित याचिका झाल्या तरीसुद्धा एकाही राज्य सरकारला ही इच्छाशक्तीच नाही आहे, एकाही महानगरपालिकेतल्या लोकप्रतिनिधींची ही इच्छाशक्तीच नाही आहे की नागरिकांच्या सहभागाने त्या वॉर्डमधली विकास कामं व्हावीत. त्यांना त्याच्यात अजिबात ढवळाढवळ नको. आम्ही म्हणू ती पूर्व दिशा, हे नागरिकांनाच बदलावं लागेल. तुम्ही दर महिन्याला तुमची वॉर्ड ऑफिसची मोहल्ला कमिटीची मीटिंग होते का, एरिया सभा भरवायला आपण त्यांना भाग पाडलं पाहिजे, जेणेकरून त्यांना सुद्धा कदाचित एखाद्या विषयाची माहिती नसेल तर आपल्याला ती त्यांना देता येईल. आपण काही सर्वज्ञानी नाही आहोत, तसे ते सर्वज्ञानी आहेत अशी आपण चुकून अपेक्षा करू नये. पण एकत्रितरित्या आपला प्रभाग, अगदी आपण शहराचं सोडून देऊ, आपल्या प्रभागाच्या पातळीवर तरी नक्की काम करता येईल, जेणेकरून काही चुका होत नाहीत ना. मग तुम्ही समजा जीबीला जाताय, स्टँडिंगला जाताय, तर तिथं तुम्ही काय मांडा काय नाही त्याच्यासाठी आवश्यक ही माहिती आहे. कारण तुम्ही त्या एखाद्या ठरावाला काय सहमती दिलीत किंवा विरोध केलात तर त्याला तुम्ही म्हणजे उत्तर नक्की नाही काय असणार. केलंय हेही समजायला समजूत आहेत. जसं की पुण्यातला जो नदीकाठ सुधार प्रकल्प आहे याचं अगदी ज्वलंत उदाहरण आहे आपल्या समोर. 2018 साली तो प्रकल्प म्हणजे त्याचा ठराव जीबी मध्ये आलाय. त्याच्या आदल्या दिवशी लोकप्रतिनिधींकडे त्याचं 2500 पानाची सगळी माहिती दिली गेली. म्हणजे पुण्यातले नगरसेवक हे इतके प्रचंड उच्च शिक्षित आणि सायंटिफिक आहेत का की त्यांना त्यातले सायंटिफिक टेक्निकल सगळे डिटेल समजले होते एका रात्रीत, आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी त्याला पाठिंबा किंवा विरोध केला. हे खरं खूप महत्वाचं आहे की एखादा प्रकल्प मंजूर होतो तर तो कसा मंजूर होतो याची मोडस ऑपरेंडीवर पण खरं तर नागरिकांनी लक्ष ठेवावं. असा एखादा प्रकल्प जीबी मध्ये येऊ घातला आहे ह्याची माहिती तुमच्या नगरसेवकाने तुम्हाला दिली पाहिजे. तुमचा सतत त्यांच्याबरोबर फॉलोअप असलं पाहिजे, तुमचं तितकं त्यांच्यावर प्रेशर असलं पाहिजे की बाबा काय प्रकल्प येतोय. मग पुण्यासाठी समजा आज 12,000 कोटीचं बजेट आहे. 12,000 कोटीच्या बजेटमध्ये आपल्याकडे काय 15-16 जितके काय वॉर्ड आहेत, आपला प्राधान्यक्रम काय असला पाहिजे या शहरासाठी. कदाचित माझ्या वॉर्डासाठी पैसे कमी आले तरी चालतील, पण अमुक ठिकाणी अमुक होऊ देत. जसं की आपल्या डेव्हलपमेंट प्लॅन जो आता संपत आलाय त्याची कालावधी, इतकी सगळे रिझर्वेशन्स होते त्याच्यात टाकलेले. ह्याच्यातल्या बऱ्याचशा जमिनी पुणे महानगरपालिकेने रिझर्वेशन म्हणजे अधिग्रहणाची प्रोसेस सुरूच केली नाही म्हणून लॅब झाल्या. कित्येक रिझर्वेशनच्या जागा मालकांनी प्रस्ताव पाठवला UDD-कडे म्हणून ते रिझर्वेशन कॅन्सल झालेले आहेत. म्हणजे तुम्ही ज्या पॉप्युलेशन राईज काय 47 पर्यंत होईल, अमक्यापर्यंत होईल, हे कॅल्क्युलेट करून तुम्ही जे रिझर्वेशन टाकले होते ते रिझर्वेशनच गायब झालेत. आज UDCPR मुळे 5 एकरपेक्षा कमी क्षेत्रातनं 15% जी DCRची अट होती अम्युनिटी स्पेस काढण्याची, ती आज महाराष्ट्र शासनाने काढून टाकलेली आहे. तुमच्याकडे अम्युनिटी स्पेस जनरेटच होत नाहीत. गेल्या 2021 मध्ये हे काय म्हणतो इफेक्टमध्ये आला UDCPR, तेव्हापासून आजपर्यंत किती नवीन अम्युनिटी स्पेस निर्माण झाल्या. त्याच्या आधी 750-800 निर्माण झाल्या होत्या. गेल्या 5 वर्षामध्ये 50 का 60च झाल्या. इतकी मोठी तफावत आहे. हा एक खरं तर महत्वाचा मुद्दा आहे. पण या पुढे जाऊन आपल्याला एक बघायला लागेल की या निवडणुकांमध्ये मुळात आपण कशाच्या आधारावर मतदान करणार आहोत हे आपलं नक्की झालेलं आहे का, आणि हे होण्यासाठी पक्ष आपल्याला काही मदत करतायत का. ताई, मी तुमच्याकडे येते. खरं तर आत्ता जी काही महत्त्वाची मुद्दे सांगितलेले आहेत ते नागरिक म्हणून खरंच महत्त्वाचे आहे, त्याचा फॉलोअप घेणं पण महत्त्वाचं आहे. पण जेव्हा निवडणुका येतात तेव्हा मॅनिफेस्टो नावाची एक गोष्ट असते जी फार कमी लोकांना कदाचित माहिती असू शकेल.
याच्याबद्दल पक्ष अजूनही अनभिज्ञ असल्यासारखे वागतात आणि नागरिकही त्याची मागणी करताना दिसून येत नाही. म्हणजे उमेदवार नंतर निश्चित झाले तरी चालण्यासारखं असतं, पण हे जाहीरनामे मात्र अगदी निवडणुकांच्या एखाद दुसऱ्या दिवशी आधी येतात आणि ते लोकांच्या हाती पडतही नाही. मग अशा वेळेला नागरिक म्हणून खरं तर आपण ही मागणी करायला हवी की लवकर यायला हवेत. पण मग लोक नक्की कशाच्या आधारे मतदान करतात आणि या जाहीरनाम्यांचा खरंच काही उपयोग होतो का? याच्यामध्ये हा खरं तर खूप मोठा लोकशिक्षणाचा पण विषय आहे की आपण मतदान करतो म्हणजे नेमकं आपण काय करायचं आहे. आणि आपण वेगवेगळ्या पातळीवरती मतदान करत असतो मतदार म्हणून. आपण आपल्या स्थानिक निवडणुकीमध्ये मतदान करतो, मग राज्य शासनासाठी करतो, केंद्र शासनासाठी करतो. या तिन्ही वेळेला आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने विचार करणं आवश्यक आहे. खरं तर जेव्हा आपण आपल्या शहरासाठी मतदान करत असतो तेव्हा खरं तर तिथे पक्षीय राजकारण हा मुद्दा गौण असायला हवा. कारण आपल्या प्रत्येक स्थानिक प्रभाग जो आहे त्या प्रभागाचे वेगवेगळे प्रश्न आहेत, वेगवेगळ्या समस्या आहेत ज्या तिथल्या नागरिकांना माहिती आहेत आणि त्या नागरिकांमधल्याच काहींनी या निवडणुका लढवणं अपेक्षित आहे, ज्याच्यातनं त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न होणारी लोक निवडून यावीत अशी साधी सरळ अपेक्षा आहे. याच्यामध्ये पक्षांचा प्रश्न येतोच कुठं, हा माझा पहिला मुद्दा. म्हणजे पक्षांचे मॅनिफेस्टो वगैरे हा पुढचा भाग जातो. कसं आहे की जेव्हा पक्षीय राजकारण स्थानिक निवडणुकीत येतं तेव्हा स्थानिक प्रश्न हे आपोआपच बाजूला पडतात. कारण त्या पक्षांचं जे काही राष्ट्रीय पातळीवरचे जे प्राधान्यक्रम आहेत तेच स्थानिक पातळीवरती लागू केले जातात. आणि त्यामुळे आपण म्हणजे नदीकाठ सुधार प्रकल्पाचा जो विषय आहे, आज भारतामध्ये 150 ठिकाणी असे प्रकल्प सुरू आहेत. कारण जो पक्ष सत्तेत आहे त्यांनी असं ठरवलेलं आहे की सगळ्या नद्यांचे कालवे करायचे. मग स्थानिक पातळीवरती त्याचे काय परिणाम होणार आहेत, तिथं कुठं काय करायला हवं हा विचारच मग तिथं येत नाही. हा वर्ण आदेश आहे त्याप्रमाणे आपल्याला इथं तो राबवायचा आहे. त्यामुळे मला उलट असं माझं म्हणणं आहे की राजकीय पक्ष वगैरे हा मुद्दा खरं म्हणजे बाजूला राहायला हवा. स्थानिक निवडणुकांमध्ये प्रत्येक उमेदवाराचा स्वतःचा जाहीरनामा पाहिजे की माझ्या प्रभागामध्ये मी काय करणार आहे आणि त्याच्यामध्ये स्थानिक प्रश्न काय आहेत आणि त्याला माझी काय उत्तरं असणार आहेत हे असायला हवं. हे सगळे जाहीरनामे जर वेळेत लोकांच्या पुढे आले तर लोकांना निर्णय घेणं सोपं जाईल, जर तशी त्यांची इच्छाशक्ती असेल तर. त्यामुळे दुसरा भाग हाही आहे की लोक काय निकष लावतात. आता पक्षीय राजकारण याच्यात आल्यामुळे प्रत्येक पक्षाशी बांधिलकी मानणारे लोक आहेत, ते मग उमेदवार कोण आहे हे बघणारही नाही, ते त्या पक्षाच्या चिन्हावरती शिक्का मारून मोकळे होणार. त्यामुळे त्यातूनही स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी काहीच घडणार नाही. काही लोक आता आपल्याच प्रभागातला माणूस जेव्हा उभा असतो तेव्हा मग तो माझा शेजारी आहे, माझ्या नातेवाईक आहे, माझ्या जातीचा आहे, हे अशा अनेक गैरलागू निकष लावले जातात आणि त्यातून मतदान होतं. त्यामुळे मतदार म्हणून आपण काय विचार करायला हवा आणि ती जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडायला हवी याच्यावर मतदारांनी सुद्धा खूप विचार करण्याची गरज आहे. आणि एक कल असा पण असतो लोकांचा की हा माणूस जिंकण्याची शक्यता आहे तर मग मी ह्याला मतदान करीन, नाही तर माझं मत वाया जाणार. हा तर अत्यंत चुकीचा समज. कारण जेव्हा एखाद्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या लोकांना मतं पडतात तेव्हा प्रत्येक उमेदवार आणि प्रत्येक जिथे पक्ष इन्व्हॉल्ड आहे ते पक्षही त्याचा अभ्यास करत असतात की एखाद्या ठिकाणी 10% मतं जर अशा माणसाला पडलेली आहेत की ज्याचं काहीतरी वेगळं म्हणणं आहे तर याचा अर्थ ते म्हणणं लोकांना पटतं आहे, मग आपण तो मुद्दा उचलू. शेवटी आपल्याला काय ते मुद्दे उचलले जाणं आणि त्याच्यावर काम होणं महत्वाचं आहे. जसं दिल्लीमधल्या निवडणुकांमध्ये आप पक्षांनी शिक्षण आणि आरोग्य ह्या मुद्द्यांवरती बोलले, त्याच्यावर ते निवडून आले, त्यांनी काही काम केलं, आता सगळे पक्ष त्याच्यावर बोलतात. तर हे मुद्दे उचलले जाण्याच्या दृष्टीने सुद्धा आपलं मत उपयोगी पडत असतं. त्यामुळे जरी आपण म्हणजे आपल्याला असं वाटतंय की हा उमेदवार नाही जिंकणार आहे, पण ह्याचं म्हणणं जर मला पटतं आहे तर मी ह्याला मतदान करीन, असा जर प्रत्येकाने विचार केला आणि पुरेशी टक्केवारी जर तशी पडत असेल तर आपल्याला असं दिसून येतं की पुढे जाऊन इतर पक्षही ते मुद्दे उचलायला लागतात. कारण आपण ज्यांना राजकीय नेते म्हणतो ते नेते बिते काही नसतात, ते लोकांच्या मताच्या मागे धावत असतात. हे लक्षात घेऊन आपण आपल्या मताचा अधिकार जर जबाबदारीने आणि हुशारीने वापरला तर बऱ्याच गोष्टींमध्ये बदल आपल्याला दिसू शकेल. अगदीच मला वाटतं ही गोष्ट खूप महत्वाची आहे की तुम्ही जे मत देता त्या मताची ताकद तुम्हाला समजली पाहिजे
आणि मुळात हे मत देणार कसं आहोत हेही बघितलं पाहिजे. कारण प्रत्येक वेळेला आपण राज्यकर्त्यांवर जेव्हा बोलतो तेव्हा मुळात ही माहिती आपण घेतो का, आपल्या प्रभागामध्ये असणारे नगरसेवक हे काय मुद्दे मांडतायत, काय मुद्द्यांवर बोलतायत आणि ते मुद्दे आपल्याला पटतायत का. तुमच्या प्रभागामधले कुठले मुद्दे तुम्हाला पटतायत हे कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका. आणि अर्थातच पुणे हे पहिल्यासारखं शुद्ध हवेचं ठिकाण व्हावं अशा सगळ्या असं म्हणूया की इच्छाशक्तीसह आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच.